रात्रीचा 7-12. सिद्ध्या हॉस्पिटलला निघालाय? हो. थांब मी सोडतो तुला. ए नाही नको दावल्या, मला लेट झालाय, मी निघतो. अरे डॉक्टर ही बघ, तू आता इथनं रिक्षा स्टॉपवर जाणार, तिथं 10-15 मिनिटं रिक्षाची वाट बघणार. अरे त्याच्यापेक्षा माझ्यासाठी 10-15 मिनिटं इथं थांब. मी आवरून येतो, मी हॉस्पिटलला चालू आहे तिकडे, जाता जाता तुला सोडेल. अरे नाही दावल्या, मला ऑलरेडी उशीर झालाय आणि त्यात माझं वॉर्ड व्हिजिट आहे आणि त्याच्या आधी मला प्रेझेंटेशन रेडी करायचं आहे. त्यामुळे तू आवरून ये, नाही रिक्षा मिळाली तर मग आपण सोबत जाऊ. हा बघ तुझे निघतो. चल जण्या कोणाला घेऊन आलाय? बघ तू, मी निघतो. डॉक्टर साहेब बरं झालं इथंच भेटला. अहो तुमच्याकडेच काम होतं. जणू शेठ, तुम्ही संध्याकाळी येता का? मला हॉस्पिटलला जायला वेळ होतोय, मी निघतो. अहो फक्त 2 मिनिटाचं काम आहे. बरं बोल पटकन, काय झालं? ह्या सगुणा मावशी काल रातच्या यांच्या पोटात दुखतोय, जुलाबान उलट्यानं पार हैराण केलंय. त्यांना म्हणलं नका काळजी करू, आपल्या हक्काचा एक माणूस आहे म्हणून तुमच्याकडे घेऊन आले. अरे जणू शेठ, मी असं नाही तपासू शकत, तुला पण माहितीये. तू त्यांना हॉस्पिटलला घेऊन ये. हॉस्पिटलला घेऊन यायचं म्हणजे रिक्षा करायला लागेल. अहो रिक्षाला द्यायला सुद्धा पैसे नाही त्यांच्याकडे. अरे मग इथं असतील डॉक्टर, त्यांच्याकडे घेऊन जा. म्हणूनच तुमच्याकडे आलो या. आता गावातली लोक सगळी जोशी डॉक्टरांच्याकडे जातात, कारण त्यांचा गुण येतो त्यांना. 1.5 महिना झालं जोशी डॉक्टर कुठं गायब झालेत काय कळना, आणि फोन बी बंद करून ठेवलाय. ए डॉक्टर, अरे कर की चेक. आणि ती तुमची आहे ना हिपोपॉटमस वत काय ती? हिपोक्रेटिक ओथ. हा तीच ती. हा. अरे लोकांची सेवा करणं हे तुमचं ते आहे ना, मग कर की चेक. आणि इथं कोणी बघायला तवा? हा, आम्हाला जशी औषध देतो ना सिद्धे या मावशींना दे रे बाळा गोळ्या लिहून, तू लय उपकार होतील. नाही मावशी, मला असं नाही चेक करता येणार. सगळ्यांनीच असं नियमात राहून वागायचं म्हणल्यावर ह्या गरिबांनी कुठे जायचं डॉक्टर? राहू दे मावशी, मी करतो रिक्षा, जाऊ आपण दुसऱ्या दवाखान्यात. चल. कळलं का डॉक्टर? केलं असतं चेक, काय बिघडलं असतं? जणू शेठ ये, त्यांना घेऊन आत, देतो गोळ्या लिहून. आता कसा माझा हिपोपॉटमस? पण त्यांना बरं नाही वाटलं तर हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल ना त्यांना. हो चल घेऊन या. चल मावशी. ए डॉक्टर, तू चेक कर, तोपर्यंत मी आवरून येतो. हा हा. देव तुझं पडलं करून. नाही मावशी, राहू दे, माझं कामच आहे ते. राहू दे मावशी, राहू दे. मगाशी कारमध्ये येत होता आणि आता काम आहे म्हणतोय रे. मावशी आता राहू द्या, परत याल का नाही तेव्हा द्या. परत दावल्या, परत इथं नाही. हो, अहो ते जोशी डॉक्टर असतो, ह्यांना काय झालं तर? अरे करणार की चेक डॉक्टर. हा डॉक्टर, हिपोपॉटमस होत. हा चला दोला शेट येऊ का? हा चला मावशी. दावल्या, मी बॅग घेऊन येतो. ये बॅग घेऊन ये. चल लवकर. हाच हॅलो जणू शेठ, एक अर्जंट काम आहे. आलोच. एवढ्या लवकर नव्हतं यायला लावलं तुला. कसं आहे दौलत शेठ, जन्या का एकही फंडा, जो उसके लिए खडा उसके लिए हाजिरे बंदा. नको आबाळ ऐकलू, बस तुझ्याकडे एक काम आहे काय? ज्याच्यात आपल्या दोघांचा पण फायदा आहे. तो गायब आहे डॉक्टर, त्याचं नाव काय म्हणलं तू? जोशी, डॉक्टर श्रीपाद जोशी. हा, तर तो जोशी डॉक्टर गायब आहे, त्याच्यामुळे वस्तीतल्या माणसांची लय आपदा झाली. दौलत शेठ, मीच सांगितलेलं, मला कशाला सांगताय? पाठदिशी मुद्द्यावर या. तिकडे म्हशीला वैरण टाकायची सोडून इकडे आलोय मी. ए बायला, मी काय सांगतोय ना ते नीट ऐका दी. आता वस्तीतल्या लोकांना महागडा दवाखाना परवडण झालाय, त्यामुळे ते दवाखान्यात जाईना झालेत. दौलत शेठ पुन्हा तेच. अहो ह्याच्या उपाय सांगा, उपाय. तो ऐकशील का माझा आधी? मग तू बोलल्याशिवाय कसं ऐकणार आहे? गप ऐक. तर आता आहे ना, आपण वस्तीतल्या माणसांना आहे ना ऑप्शन द्यायचा, म्हणजे पर्याय सुचवायचा. कसला? शिद्ध्याचा. आपण ती ऐकना ना, ती कुठे तयार होते? अरे त्याला कसं तयार करायचं ना, ती माझ्याकडे आलं. तू आयडिया ऐक माझी. तू पेशंट घेऊन यायचं, बाकीच सगळं मी मॅनेज करणार. हा. आता प्रत्येक पेशंटकडनं का नाही आपण 100 रुपये घ्यायचे. हा. त्यातले 50 माझे
हं. 30 तुझी, हं? राहिलेली 20 तो डॉक्टर नाही म्हणेल हं. तरी पण आपण त्याला द्यायची. आता दिवसाला 20 पेशंट झाले, हं. नाही म्हणलं ना तरी 2,000 रुपयाचा जोड आहे. हा आणि त्यातला स्वतःचा तुमचा 1,000 रुपयाचा जोडणा. पेशंट गोळा करायचं मी आणि मला फक्त 30% होय. ऐ, यात लपडी पण लई येत, ती बाकीची कोण निस्तारणार, ती सगळं मी मॅनेज करणार आहे. आणि मी वकील आहे ना, तेव्हा माझे एक्स्ट्रा 10% येतात. दौलत शेठ तुम्ही अजून शिकताय, वकील झाला नाही अजून. आता तो डॉक्टर पण अजून शिकतोय, त्याचे पैसे चालतात तुला, माझे चालणार तो रे. राहू दे, नको करू तू, मी दुसरा कुठला पण माणूस बघीन. 25% आहे ना, कोण बी तयार होईल. आणि त्या मेडिकलचं पण टक्के देणार होतो तुला, पण राहू दे, तुला आली मस्ती. दौलत शेठ लगेच नाराज होता तुम्ही बघा. असं नाराज होऊन चालतंय का? मी आपलं नुसतं बोललो की म्हणलं वाढवून मिळेल का म्हणून. आता दिवसाचे 2,000, माझे 30% झाले बघा 600. आणि ते मेडिकलची इन्स्टिट्यूट म्हणून मिळून अहो माझी बी होती की 1,000 रुपयाची जुळणी. आणि मग आणि इन्सेंटिव्ह बोलायला लागलाय इंग्लिश. अहो ते काल कॅफे गेलो होतो ना, ते तुमचा आचारी लांबडा त्याच्या तोंडून ऐकलं हे. असं होय. हा. बरं ती जाऊ दे, तुझं काय असेल ना हं. ते मला एकदा फायनल सांग. दौलत शेठ डील डन. 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 चला येऊ. मामा, खात्यावर लिहून ठेवा. कुणाकडे आलाय तुम्ही सगळे? सगुणाबाईंना बरं केलं का नाही, त्या डॉक्टरांच्याकडे आम्ही आलो. कुणी सांगितलं इथे यायला? आपल्या जण्याने. हे बसून घ्या सगळ्यांनी, डॉक्टर एवढ्यातच येतील आता. हे काय आलेच डॉक्टर. नवल्या काय आहे? अरे तुझं हॉस्पिटल. तुला अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही रे दवल्या? डॉक्टर आत या. दमलाय तुम्ही तर आत या. डॉक्टरने पाणी द्या, पाणी द्या डॉक्टरला. दवल्या काय चाललंय, काय प्रकार आहे हा? हर्षिद्दा, तुझं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल. तुझा मेंदू अजून पातळ झाला का रे? हे जर कोणाला कळलं ना तर माझी प्रॅक्टिस सुरू होण्याआधीच बंद होईल. हे डॉक्टर, मी हाय की नाही चाललं इथं. तू ना या जनाच्या नादाला लागून अजून वेळा झालायस. खरं तर तुम्हा दोघांना ट्रीटमेंटची गरज आहे. हो, मला काय बोलायची गरज नाही, ही सगळी दौलत शेठची आयडिया होती. कसली आयडिया? तुम्ही पैसे घेतले लोकांकडून? हे पैसे नाही घेतले. हे अरे काय झालं, वस्तीतल्या लोकांना जुलाबाची साथ लागली तिकडे, त्यांची लय आपदा होत होती. मग त्यांना म्हटलं की तुझी जरा मदत होईल त्यांना, म्हणून त्यांना इथं घेऊन आलो. तू असं बोलतोस पैसे घेतोय आपण? पैसे घेतो आपण? नाही टक्क्याने घेतो का? नाही 50-30 नाही. घेतो का? नाही. नाही ना. हे बघा काय पण बोलतोय. जाऊ दे, सोड त्यांना. हा जा, चल. पाठव त्यांना जा. हा, चला. आय 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 डॉक्टर, लय पोटात दुखतंय. डॉक्टर, पेशंट लय सिरियस आहे, लय सिरियस. जरा शेट, हात द्या, हात द्या. ए, झोप. अरे दवल्या, मी नाही चेक करू शकत. अरे डॉक्टर असं म्हणू नको, त्या पेशंटची अवस्था बघ, बघ त्यांच्या तोंडाकडे. काय होतंय बाबा? मी नाही दवल्या चेक करू शकत. पोटात दुखतंय. मी बॅग आणतो. मी आपण आणतो. अरे दव पेशंट सिरियस आहे, पेशंट सिरियस आहे. हे काय करू घेऊ मी? डॉक्टर, पेशंट. जाऊ बाहेर तुम्ही. जातो. हे पुढच्या पेशंटची तयारी कर. काय होते बाबा तुम्हाला?
लय पोटात दुखतंय. निस्वार्थ हॉस्पिटल काय केलंय रे सिद्धार्थ? जर तुला खरंच पैशांची कमी पडतीये तर एखादं प्रायव्हेट हॉस्पिटल जॉईन कर रे. काय करून ठेवलंय तुम्ही या हॉलचं? हा, आणि तुम्ही सगळे काय नियम विसरलायत का? या घरात अनोळखी माणूस चालणार नाही. तुझ्या ओपीडी मध्ये दररोज कोणीतरी नवीन माणसं येते आणि कोणाचं काय गेलं तर हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? माईंना कल्पना दिली आहे का याची? ते त्यांनी हे घर राहायला दिलंय आपल्याला. माईंचं सोड. काय आम्हाला तरी सांगितलंच का निदान? आणि तो काळा पडदा राहू दे, मला ऑडिशनला कामात येईल. आदित्य सिरियस चालू आहे ना काहीतरी? वाय यू डू दिस? डॉक्टर आहेस ना तू? अरे डॉक्टर आहे म्हणून तर केलंय ना. एक मिनिट, तू का त्याची बाजू घेतोस? कारण हा सगळा उपद्व्याप मी नाही, या साहेबांनी केलाय. वा, म्हणजे तुझ्या नावावर दौलत पेशंट चेक करतो? अग ए आई माझे, तू जरा गप्प बस. मी सगळ्यांना नीट सांगतो काय झालं ते. ते काय झालं, जाण्याच्या वस्तीत जुलाबाची साथ आली आणि त्याचे रेग्युलर डॉक्टर आहेत ना, ते जोशी का कोणती, ते 1.5 महिना झाला गायब आहेत. आणि त्या वस्तीवाल्यांची लय आपदा व्हायला लागली ना. आणि मग सकाळी जाणे एका बाईला घेऊन आला होता. मग या डॉक्टरनं त्याला चेक केलं, तिला गोळ्या दिल्या, ती बरी झाली ना. तिनं वस्तीत जाऊन सगळ्यांना सांगितलं. मग आता सगळ्या वस्तीचा काहीतरी विचार केला पाहिजे ना. गरीब आहेत ती माणसं, त्यांच्याकडे पैसे नाहीत, ते नाही जाऊ शकत चांगल्या हॉस्पिटलला. मग मी म्हटलं की एवढी त्यांची आपदा होण्यापेक्षा तर म्हटलं मग काय करायचं, तर मग आता ही निस्वार्थ हॉस्पिटल आम्ही चालू केलं, डॉक्टर सिद्धार्थ यांचं. तवल्या, तुला कधी अक्कल येणार आहे कुणास ठाऊक. तुझी भावना जरी मदतीची असली ना तरी हे काम इलिगल आहे. नाही नाही, आपण सगळे फ्रीझर मध्ये जाऊ ना, तेव्हा ह्याचं मन शांत होईल. माझं तर करिअरच बर्बाद करणार या. हे बाबा डॉक्टर, तुला जर नसतील ना पेशंट चेक करायचे तर नको करू, तुझी मर्जी. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर कुठल्या पेशंटला काय झालं ना तर ती पाप तुझ्या माती लागेल. आणि काय रे माई करता सगळी? माईना काय आवडणार नाही का लोकसेवा केलेली? आणि तुम्ही नका लावू फोन, मीच लावतो माईना. दे गस. ए ग बस. अशा लहान सहान गोष्टीसाठी महिना त्रास द्यायचा आहे का? नाही योगिता, ही काही लहान सहान गोष्ट नाहीये. लाव दे त्याला फोन. आज ओपीडी सुरू केली आहे, उद्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू करतील. ए आता ही काय पण बोलायला लागले, मी आता ऐकून घ्यायला नाही जाईल. गप्पा बस. दौलत तरी शांत हो ना. दंगा करून काही होणार आहे का? अगं तू मला तर मी का शांत करती? हिला पण करत जा ना. ए, तू ती कधी शांत पाहिजे तेव्हा बस. उद्यात असती. ए, तर जागे नाही. गप्पा रे सगळे, गप्प बसा. ओके संजिता, ऐक, हे जे त्यांनी केलं ना ते चुकीचं आहे, मला मान्य आहे. अगं पण आत्ता या लोकांची अडचण बघता मला त्यांच्यासाठी हे गरजेचं वाटतंय. पटलंय मला हे. ए डबल ढोलकी, कधीतरी स्टँड घे. योगिता, हे लोकांच्या गरजेचं आहे हे मलाही कळतंय, पण हे इलिगल आहे. हे बाहेर कोणाला कळलं तर माझ्यावर ऍक्शन होईल. बरोबर आहे. मला कळतंय सिद्ध्या, पण तुला जास्ती दिवस करायचंच नाहीये हे. एकदा साथ गेली ना की बंद करून टाकूया आणि मग हे बोर्ड्स आणि पडदे पण काढू, म्हणजे कोणाला काहीच कळणार नाही. बरोबर आहे. हे असं असेल ना तर मला चालते. आणि सिद्धार्थ, योगिताचं ना खरंच बरोबर आहे. ती बिचारी वस्तीतील लोक कुठे जातील ना, आणि त्यांच्या दवाखान्याचा खर्च पण कसा उचलतील. बरोबर आहे. अगं, मलाही कळते त्यांची अडचण, पण मला जरा विचार करावा लागेल. मी अशी रिस्क नाही घेऊ शकत. यात काय रिस्क आहे? आम्हाला इतक्या वेळा देतोस ना तू औषधं. अरे आद्या, ते वेगळं हे वेगळं. आणि तुला जर समजत नसेल ना, तू जरा शांतच बसत जा. हे पण बरोबर आहे. डॉक्टर, अरे तू लय समजूतदार आहेस, तू कुठं समजून घेतोयस? अरे गरीब लोक आहेत ती, कर की काम त्यांच्यासाठी. मग हे बघ दौल्या, दाखव, काय दाखवणार आहेस? ठीक आहे, करेन मी चेक, पण पुढचे 3-4 दिवस फक्त. त्यापुढे अजिबात मी रिस्क नाही घेणार. हा चालते चालते, तेवढ्या दिवसात कव्हर होतात माझे. हा? म्हणजे सगळे पेशंट कव्हर होतील ना, रिकवर. हा
ठीक आहे ठरलं तर मग. हा पण इतरांना त्रास झाला नाही पाहिजे बरं का याचा. हो. दौल्या, हा आणि ते आहेत ना, ते पण नियम सगळे मिटवून टाका. तसा पण काही उपयोग नाहीये त्यांचा. तुझा पण तसा काही उपयोग नाही, तुला पण पुसून टाकतो. गपरे. चल. दौलत होईल ती पण शांत. आणि आता उशीर झालाय, आपण झोपूयात सगळ्या. हो बरोबर आहे. हा तुम्ही जावा, मी जरा हॉस्पिटलमध्ये काय काय लागतंय की ते बघतो. उद्या पेशंट येणार आहेत बाबा. कसले पैसे घेतलेस तू आता? कुठं काय पैसे घेतले? काय लपवतोस, दाखव. ते त्यांनी स्वइच्छेने दिलेत. म्हणजे आम्ही त्या पैशांचा वापर त्यांना औषध द्यायला करतो. दादा मला नाही औषध दिलं तुम्ही? अरे आधी चेक तर करू दे, मग औषध देणार ना. दौलत, मला डाऊट येतोय हा तुझ्यावरती. खरं सांगतोयस ना? हाय का आता तुला ना डाऊट घ्यायची सवय लागली नुसती. संचिता, चल ना लवकर, उशीर होतोय. आम्हाला कॅफेवर सोड. हा थांब ना, याच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच चाललंय. चेक करू देत मला. नको ग शंका घेऊ उगाच. चांगलं काम करतायत पोरं. चला पुढं कोण आहे नेक्स्ट? हे जा रे. मला डॉक्टर सिद्धार्थना भेटायचं आहे. हा या ना, इथे नंबर लावा आणि तिथे नाव सांगा तुमचं. मला दाखवायचं नाही, मला भेटायचंय. पण वेळ लागेल काका, म्हणजे गर्दी खूप आहे ना. हो काका, इकडे नाव सांगा तुमचं. मला काहीही चेक करायचं नाहीये, मला फक्त त्यांना भेटायचंय. तुम्ही ओळखता का सिद्धार्थला? हा तसं असेल तर दौल्या, नाव विचार आणि आज सांग सिद्ध्याला हा भेटायला आलेत म्हणून. हा नाव सांगा तुमचं. डॉक्टर जोशी आलेत म्हणून सांग त्यांना. डॉक्टर श्रीपाद जोशी. डॉक्टर 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 आलेत. कुठून करतोयस म्हणालास MBBS? इथंच GM कॉलेजला. अरे वा, GM कॉलेज म्हणजे माझंच कॉलेज. अरे पण आपल्या कॉलेजमध्ये असं अर्धवट ज्ञानाने प्रॅक्टिस सुरू करा असं नाही सांगत रे, असं नाही शिकवत. नाही सर, मी नाही सुरू केलं आणि लोकच येत होते माझ्याकडे, तुम्ही नव्हता म्हणून. अरे मी नव्हतो म्हणजे? माझी मेजर हार्ट सर्जरी होती US ला. आणि जाताना मी तुझ्या नावानं काही पत्र ठेवून गेलो नव्हतो. माझ्या अनुपस्थितीत, माझ्या गैरहजेरीत हा एरिया तू सांभाळ म्हणून. नाही सर, तसं नाही. पण तसं नाही म्हणजे? उपचारासाठी प्रॅक्टिसिंग डॉक्टरकडे जायला पाहिजे हे लोकांना तूही सांगू शकत होतास. आणि काही झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणाची होती? हॅव एनी आयडिया हाऊ सिरियस क्राईम दिस इज? डॉक्टर साहेब एक मिनिट, हे जे सगळं झालंय ना त्याची आयडिया माझी होती. अरे हा काय पोरखेळ वाटला तुम्हाला? लोकांच्या जीवाशी खेळता तुम्ही. आणि काय जनोबा, तुम्ही यांना सामील होता वाटतं. जणू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. अहो डॉक्टर, तुम्ही गावात नव्हता. नेमकी त्याच वेळी आपल्या वस्तीवर जुलाबाची साथ पसरली आणि त्यातली त्यात सगुणा मावशीला जरा जास्तच झालं. म्हणून मग मी सिद्धार्थ सरांच्याकडे तिला घेऊन आलो. अहो यांनी जर गोळ्या दिल्या नसता तर सगुणा मावशी कधीच गेली असती. आणि गोळ्यांमुळं सगुणा मावशीला गुण पण आला. मग माणसं विचारायला लागले ना कुणाकडे नेलं होतं म्हणून. मग मी सांगितलं आणि ही अशी लाईन लागली. अरे पण तुमच्या असल्या नादाने एखाद्या चांगल्या डॉक्टरचं भविष्य खराब कराल तुम्ही. माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर पोलीस घेऊन आलं असतं. आणि मग डिग्री पण नाही आणि लायसन्स पण मिळालं नसतं प्रॅक्टिसचं. डॉक्टर साहेब पण ह्यात सगळी चूक आहे ना ती माझी. सिद्ध्याला ह्यातलं काय माहित नव्हतं. मग तुम्हाला काय जी शिक्षा करायची असेल ना तुम्ही ती मला करा. शिक्षा देणार, पण ती शिक्षा एका पार्टीची. अरे तुमच्यामुळं माझं जे काही नुकसान झालं ना त्यासाठी एक छानशी पार्टी हवी आहे मला. पार्टी? तुम्ही पार्टी म्हणलात का?
डॉक्टर साहेब ह्या दोघे खूप छान स्वयंपाक बनवतात. कोण रे हा पोपट? हं? त्याला आत्ताच कंठ फुटला वाटतं. हे ऍक्टर आहेत. तरीच बरोबर चांगलं टायमिंग साधलं त्यानं. काय तुम्ही जी पद्धत वापरली आहे ना, ती जरी चुकीची असली ना तरी ती वापरण्यामागचा तुमचा हेतू चुकीचा नव्हता हे लक्षात आलंय माझ्या. आणि सिद्धार्थ, अरे आपल्या कॉलेजचं रेप्युटेशन खूप छान आहे रे राज्यात. नाही सर, माझा खरंच हेतू तसा नव्हता. ठीक आहे, ते आलंय माझ्या लक्षात. अरे म्हणूनच तर मी ॲक्शन नाही घेतली. आणि हो, आता आम्ही इथंच आहे, तेव्हा एकदा क्लिनिकला वेळ मिळेल तेव्हा. हो सर, नक्की. तर गाईज चला, निघतो मी. आणि पार्टीचं तेवढं लक्षात ठेवा. आणि अरे हो सिद्धार्थ, 100 रुपये म्हणजे फार होतात रे. अरे वस्तीतल्या माणसांकडनं मी 70-80 रुपयेच घेतो फक्त. 100 रुपये? डॉक्टर साहेब चला, तुम्हाला गाडीपर्यंत सोडतो. हुशार होते. US ला गेला कुठं तुम्ही? मला ना वाटलंच होतं काहीतरी घोळ आहे. या सिद्धार्थला इमोशनल ब्लॅकमेल करून हा पैसे कमवत होता. तुला मलाही नाही पटलं तुझं हे वागणं. रे पैसे कमवण्याचे इतरही मार्ग आहेत. एखाद्याच्या भावनेशी खेळून कमवलेला पैसा काठाला जात नाही, लक्षात ठेव. तुझी तळमळ बघून आधी चांगलं वाटलं होतं, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तर इथून पुढे याच्या नादाला पण लागणार नाही. माझ्या करिअरची वाट लावली असती यानं. तर माझ्याकडे तर कधीच पैसे नसतात रे, पण मी या थराला जात नाही. प्लेइंग इन द पीपल लाईफ लाईक फुटबॉल इन द स्टेडियम. हे बघ, माझी चूक नाही असं नाही म्हणत मी, पण लोकांना फुकट दिलं ना तर त्यांना त्याची किंमत नाही राहत. गा बस तू. अरे डॉक्टर, ह्यात माझा आणि जाण्याचा स्वार्थ होता, पण आम्ही तुला पण पैसे देणार होतो. अरे सगळे डॉक्टर करतायत. अरे अशीच चेन असते सगळीकडे. अरे त्यातून लोक वाचवायत म्हणून मी हे प्रोफेशन निवडले. मला वाटलं कशी का असे ना, लोकांची सेवा तरी होती त्या निमित्तानं, म्हणून मी आज सामील झालो. हे पैसे उकळतात हे माहीत असतं तर अजिबात तयार झालो नसतो. जाऊ दे सिद्ध्या, सोडून द्या आता. जे झालं ते झालं. तर ह्यावर काय उपाय काढायचा ना ह्याचा विचार करूया. तू एक काम कर दौलत, सगळे पैसे लोकांना परत करून ये. हां, कोण कुठं राहतं माहिती आहे आपल्याला, आणि कोण कधी आलं होतं ते पण लक्षात नाही. वस्तीचा गुगल मॅप आहे की तुझ्यासोबत? हा, मला माहिती कोण कोण आलं होतं, कोण कुठं राहतंय ते. चालतंय मग, देतो सगळ्यांचे पैसे परत. डॉक्टर सॉरी भाऊ, अरे पहिल्यांदा लक्षात नाही आलं काय करतोय, पण आता वाईट वाटतंय. एक काम करतो, पैशाबरोबर आहे ना बिस्किटचे पुढे पण देतो त्यांना. नाही नको, फक्त पैसे देऊन ये. आपण कोणाला लाचार नको बनवायला. आपण काही नेते नाही शोबाजी करायला, बिस्किट पुढे वाटायला. करायचीच असेल तर काहीतरी शाश्वत मदत करू. खरे ते डॉक्टर जोशींना भेटल्यावर कळलं की जगाला चांगल्या डॉक्टरांची किती गरज आहे. डॉक्टर खरंच सॉरी, मुद्दाम नाही केलं, पण चूक झाली माझ्याकडे. परत नाही होणार असं. आणि माझी बी. मी तर बोलूच नका. तुमच्या पुढे धन्य होता मी. दौल्या, जा पैसे देऊन ये परत सगळ्यांचे. चालतंय. चला काढा मॅट. चल ग छाया. सगळ्यांचे देऊन व्यवस्थित पैसे. डॉक्टर जोशी, वाव. दौलत शेठ, मी काय म्हणतो, जेवढे आहेत तेवढे पैसे देऊया आणि बाकीचे नंतर देऊया. म्हणजे माझ्याकडनं थोडेसे खर्च झाले. थोडे पैसे खर्च झालेत ना, मग काय टाक वरचे 100-500 काय असतील ते प्रायश्चित म्हणतात ना, तसं करून टाक. 100-500 नाहीत, मग 5000. अरे जण्या, म्हणजे सगळेच पैसे खर्च केले की तुला तर आहे ना.
माफ कर. माफ करा नाही, तुझ्याकडे ना दुधाचं बिलच देत नाही तुझं. रोज दूध पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम दूध घेणार आहे तुझ्याकडे. अहो देतो 3 टाइम पण माफ कर.